एक इतिहास झाला होता. आणि यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्यामध्ये झाला. बालपणापासूनच विवेकानंदाच्या स्वभावाचे दोन पैलू सर्वांच्या लक्षात आले. एक म्हणजे ते श्रद्धाळू होते, कनवाळू होते, आणि दुसरं म्हणजे धाडसी होते. मनात घेतलेली गोष्ट ते धाडसानं पूर्ण करत होते. मग त्याला कितीही अडचण आली तरी त्याचे तमा बाळगत नसत. विवेकानंदाचे संपूर्ण कुटुंब हेच अध्यात्म मार्गी होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्काराचे धडे झाले. लहानपणापासूनच देव, अध्यात्म हे भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाल्या. 1870 साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या शाळेमध्ये त्यांना घरच्यांनी पाठवलं. पण शाळेत असतानाच त्यांनी बलोपासना सुरू केली, त्याचप्रमाणे ज्ञानोपासना सुद्धा सुरू केली. परंतु त्याच वेळेस बंडखोरी वृत्ती त्यांच्यामध्ये जागृत झाली. त्यावेळेस त्यांचा इंग्रजी हा विषय त्यांना शिकण्याचा होता. त्यांनी सांगितलं की इंग्रजी मी अजिबात शिकणार नाही. का? कारण तो पारतंत्र्याचा काळ होता आणि इंग्रजी ही जे ते लोकांची भाषा आहे, ज्यांनी आम्हाला गुलाम बनवलेल्या त्यांची भाषा मी अजिबात शिकणार नाही, असं त्यांनी बंडखोरी पवित्रा घेतला. त्यांनी जवळपास 7 ते 8 महिने त्यांनी इंग्रजी या विषयाकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. ज्यावेळेस सर्व शिक्षकांनी, त्याच्या आईवडिलांनी समजावून सांगितलं, त्यावेळेस कुठे त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली इंग्रजीमधून. आणि या अशा अवस्थेमध्येच मॅट्रिक मध्ये ते कलकत्त्यामधून प्रथम आले. त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये तत्वज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विवेकानंदाच्या घरी लहानाचे मोठे झालेले रामचंद्र दत्त हे गृहस्थ होते. ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. आणि त्याच वेळेस विवेकानंदांची संन्यासी वृत्ती जागृत झाली होती आणि ते ब्राह्मो समाजाकडे आकर्षित झाले होते. त्यावेळेस रामचंद्रांनी त्यांना असा सल्ला दिला की हे नरेंद्रा, जर तुला खरंच अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर या ब्राह्मो समाजाकडे जाण्यापेक्षा एक भुवनेश्वरी रामकृष्ण परमहंस हे आध्यात्मिक गुरु आहे, तू त्यांना भेट. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ज्यावेळेस ते रामकृष्ण परमहंसाला भेटले, जणू काय रामकृष्ण त्यांचीच वाट पाहत होते अशी त्यांची भेट झाली. आणि प्रथम क्षणीच रामकृष्णांनी त्यांना सांगितलं की हे नरेंद्रा, तुझ्याकडून लोकशिक्षणाचं कार्य होणार आहे. हे नरेंद्रांना थोडं विशेष वाटलं की माझ्याकडून लोकशिक्षणाचं काम कसं काय होऊ शकेल. त्यांनी त्याला नकार दिला. तर तेव्हाच त्यांचं असं वाक्य होते, रामचंद्र परमहंसाचं असं वाक्य होते की नरेंद्रा, तू तर लोकशिक्षणाचं काम करशील, ही तुझ्या हाड सुद्धा लोकशिक्षणाचं काम करतील. आणि त्यानंतर त्यांना शिष्यत्वाची देणगी दिली, संन्यासी दीक्षा दिली आणि नरेंद्र यांचं नामकरण स्वामी विवेकानंद असं झालं. त्या गुरु आणि शिष्य याची जोडी पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये एक विशेष अशी कौतुकाने गाजत होती. गुरु आणि शिष्यांचा संवाद 3-3, 4-4 तास दिवसेंदिवस चाले. आणि कोलकात्यामधील गृहस्थ शिष्य लोक हे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी थांबत असत. कालांतराने ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं, ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली, त्यावेळेस काही दिवसानंतर विवेकानंदाच्या स्वप्नामध्ये रामकृष्ण परमहंस आले आणि त्यांनी याच्यामध्ये ते सांगितलं की हे विवेकानंद, आता तुला जागृत होण्याची गरज आहे आणि तू जागृत होण्याबरोबर या समाजालाही जागृत करण्याची गरज आहे. ज्यावेळेस त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि योगायोगानं त्याच वेळेस जुलैमध्ये 1893 साली शिकागो येथे धर्म परिषद आयोजित केली होती आणि त्याच्या 2 दिवसानंतरच ते शिकागो परिषदेच्या तयारीला लागले. एप्रिल 1893 साली मुंबईवरून त्यांनी बोटीने मुंबईचा किनारा सोडला अमेरिकेसाठी आणि ते जुलै 1893 मध्ये अमेरिकेमध्ये पोहोचले. पण तिथे गेल्यानंतर त्यांना हे समजलं की धर्म परिषद ही जुलैमध्ये नाही तर ती सप्टेंबरमध्ये आहे. मला 3 महिने अमेरिकेमध्ये करायचं काय, हजारो मैल भारतापासून दूर, साधन संपत्ती कमी, पैसे कमी. आणि अशा ह्याच्यामध्ये 3-4 दिवस गेले, 5-6 दिवस गेले. विवेकानंदाकडचे सर्व पैसे संपले आणि एकदम उद्विग्न अशा अवस्थेमध्ये ते एका घरासमोर बसून राहिले. पोटामध्ये अन्न नाही, काही नाही. योगायोगानं ते घर होतं डॉक्टर R.H. राईट, हे हार्वर्ड विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. यांनी हा भगवा वेशधारी हा संन्यासी पाहिला आणि त्याला आदरानं घरामध्ये बोलवलं, त्याला जेवू खाऊ घातलं आणि त्याला इथे येण्याचं प्रयोजन विचारलं. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्यांना इथे येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि ज्या वेळेस स्वामी विवेकानंदांनी त्या प्राध्यापक राईट बरोबर ज्यावेळेस अध्यात्मात चर्चा केली, 4-5 तासावर चर्चा केली, त्यावेळेस त्या राईट यांना कळालं की या माणसाची योग्यता किती मोठी आहे. त्या धर्म परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी परिचय पत्राची आवश्यकता होती. त्याचबरोबर पूर्व नोंदणी करणं हे आवश्यक होतं आणि यामधलं स्वामींनी एकही गोष्ट केली नव्हती. ना त्यांच्याकडे परिचय पत्र होतं, नाही त्यांनी नोंदणी केली होती. पण योगायोग असा होता, दैव असं बलवत्तर होतं
की प्राध्यापक राईट हे ते शिकागो येथे होणाऱ्या धर्म परिषदेच्या समायोजन कमिटीचे ते सदस्य होते. त्यांनी सांगितलं की विवेकानंद तुम्ही काय काळजी करू नका. त्यांनी त्या समायोजन समितीला अध्यक्ष असे पत्र पाठवलं. ते पत्र अजूनही मूळ स्वरूपात आहे, प्रसिद्ध आहे. त्यांनी असं पत्र पाठवलं होतं की मी या पत्राबरोबर जो एक आध्यात्मिक व्यक्ती तुम्हाला पाठवत आहे याचं परिचय पत्र याला मागू नका, कारण सूर्याला कोणी त्याचा परिचय मागत नाही. सूर्याचं अस्तित्व हेच त्याचा परिचय आहे. ज्यावेळेस ते शिकागो येथे धर्म परिषदेमध्ये पोहोचले, वास्तविक पहा, श्रेष्ठतम अशा धर्माची ओळख या भारत भूमीच्या सुवर्णभूमीवर जन्म घेतलेल्या श्रेष्ठ अशा सत्पुरुषांना द्यावी हा केवळ दैवाचा योग आहे. 11 सप्टेंबर 1893 रोजी झालेल्या सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून साऱ्या जगाला आवाहन करताना, ज्याला आवाहन करणारे विवेकानंद हेच खरे हिंदू धर्माचे प्रतिनिधी ठरले. 11 सप्टेंबर रोजी सकाळी ज्यावेळेस धर्म परिषद सुरू झाली मंगलमय वातावरणामध्ये, संगीतमय वातावरणामध्ये, त्यावेळेस जगातील सर्व धर्माचे प्रतिनिधी त्या परिषदेला उपस्थित होते. व्यासपीठावर मध्यभागी ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि डाव्या आणि उजव्या बाजूला इतर धर्माचे प्रतिनिधी बसलेले होते. आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून विवेकानंद एका कोपऱ्यामध्ये बसले होते, सर्वात शेवटी. परिषदेमध्ये 6-7 हजार स्त्री, त्या परिषदेचा जो हॉल होता त्याच्यामध्ये 6 ते 7 हजार स्त्री आणि पुरुष उपस्थित होते. आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या परवानगीने प्रत्येक प्रतिनिधी तिथे यायचा आणि स्वतः अगोदर स्वलिखित जे भाषण आहे तो तिथं वाचून दाखवायचा. परंतु स्वामीजींनी कसलेही भाषण लिखित स्वरूपात आणलं नव्हतं. त्याचबरोबर त्यांनी कसलीही तयारी केली नव्हती. आपण काय बोलणार आहोत त्या 5 मिनिटानंतर याची त्यांना काही जाणीव नव्हती. त्यांना ज्यावेळेस विवेकानंदाचं नाव उच्चारलं गेलं आणि ज्यावेळेस ज्यावेळेस बोलायची वेळ आली त्यावेळेस विवेकानंदाने डोळे मिटले, आपल्या सद्गुरूचं स्मरण केलं, रामकृष्ण परमहंस कालीमातेचं मनापासून दर्शन घेतलं आणि ते उभे राहिले. आणि ज्यावेळेस ते उभे राहिले त्यावेळेस प्रथम ज्यावेळेस त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला की अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो. हे जादुई शब्द ज्यावेळेस अमेरिकेतील जनतेने ऐकले, हे त्यांना अपेक्षित नव्हते की बंधू आणि भगिनी, एक कुठला भारतातला एक धर्मगुरू येतो, एक धर्माचा प्रतिनिधी येतो आणि तो अमेरिकेतल्या लोकांना म्हणतो की बंधू आणि भगिनींनो. हे शब्दासाठी, या शब्दासाठी अमेरिकेतील जनता ते ऐकण्यास मानसिक तयारीतच नव्हती. ती विजेच्या कडकडाटाप्रमाणे ते शब्द ज्यावेळेस त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले त्यावेळेस सर्व श्रोते हे मंत्रमुग्ध झाले आणि उभे राहून ते टाळ्याच्या गडगडाटामध्ये त्यांनी स्वामीजींना अभिवादन केलं. या सभेमध्ये पुढे बोलत असताना स्वामीजींनी असं सांगितलं की हिंदू समाज, फार महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले होते की हिंदू समाज हिंदू धर्म पद्धतीत असेल ही, पण तो घृणास्पद नक्कीच नाही. तो दीन असेल, तो दुःखी असेल, पण बहुमूल्य अशा परमार्थिक संपत्तीचा तो भागीदारी आहे. तो दीन असेल, दुःखी असेल, परंतु बहुमूल्य अशा परमार्थिक संपत्तीचा तो उत्तराधिकारी आहे. आणि धर्माच्या क्षेत्रात म्हणाल तर तो जगद्गुरू होऊ शकतो अशी त्याची योग्यता आहे. अशा शब्दामध्ये हिंदू धर्माची महती वर्णन करत अनेक शतकानंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला याची जाणीव करून दिली की याची व्याप्ती किती आहे. स्वामींनी कोणत्याही धर्माची तिथं निंदा नालस्ती केली नाही, कोणत्याही धर्मावर त्याने टीका केली नाही, कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. तिथं त्यांनी काय केलं तर परक्याकडून देण्यात आलेली घृणास्पद वागणूक, अपमान यांचा चिखल दूर करून हिंदू धर्माला परत त्याच तेजस्वी आणि ओजस्वी रूपासह त्या शिकागो मधल्या धर्म परिषदेमध्ये सर्वोच्च स्थानावर विराजित केलं. आणि अशा या ऐतिहासिक व्यक्तीच्या ऐतिहासिक भाषणाच्या दिवसाच्या दिवशीच आज आपली वक्तृत्व स्पर्धा आज आपण आयोजित केलेली आहे. हा काही निव्वळ योगायोग नव्हे. तर आज आपण ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापिका ज्योती माळी यांना मी आमंत्रित करतो.